हॅलो नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मी प्रियंकामध्ये. तर मी आज बनवत आहे दिवाळी स्पेशल खूप छान अशी रेसिपी आहे. खूप छान अशी क्रिस्पी तयार होते, खूप त्याला लेयर येतात, खूप सुंदर अशी एक नवीन पद्धतीने मी आज बनवत आहे. करंजी रेसिपी आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बघा, तुम्हाला खरंच आवडेल. आणि खूप टेस्टी अशी करंजी बनते. तर लेयर्सवाली आहे, कलरची करंजी आहे. तर तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल तर करंजी कशा पद्धतीने मी बनवलेली आहे. लवकर तयार होते अशी करंजी आहे. तर व्हिडिओ नक्कीच बघा आणि पूर्ण बघा. आणि ही जी करंजी आहे दिसायला जितकी सुंदर आहे, खायला पण तेवढी टेस्टी असते अशी ही करंजीची रेसिपी आहे. तर मला लागणारं साहित्य, तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. तर मी काय काय घेतलेलं आहे. तर आपल्याला करंजी बनवायला लागणारं साहित्य तुम्ही इथे बघू शकता. तर मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी पिठी साखर आहे. ही तर थोडीशी जास्तच घेतली आहे मी, थोडीशी वाटीमध्ये असं भरून घेतलेलं आहे. थोडं म्हणजे मिनिमम ही 1.5 वाटी साखर आहे. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे ड्राय कोकोनट 1 वाटी. त्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता बारीक रवा आहे. आणि आपल्याला लागणार आहे खसखस. त्यानंतर मी इथे इलायची बारीक करून घेतलेली आहे, काजू बदाम, चारोळ्या आणि तूप घेतलेलं आहे मी. आपल्याला सारण बनवायला तूप लागणार आहे. तर मी इथे घेतलेला आहे मैदा. तर आणि जास्त लेयर्स आणि अगदी छान एक नवीन पद्धतीने बनवत आहे मी. तर मी इथे फूड कलर घेतलेला आहे. तर हा फूड कलर ग्रीन फूड कलर आहे. तर तुम्हाला किराणा दुकानात इझिली मिळून जातील. हा इथे ग्रीन कलर आहे आणि इथे ऑरेंज कलर. इथे मी 2 कलर घेतलेले आहेत, ऑरेंज रेड. चला मग सर्वात आधी आपण आता सारण तयार करून घेऊया. दोन चमचे एवढं मी तूप टाकते त्यामध्ये. आणि आपल्याला रवा मस्त भाजून घ्यायचा आहे, सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत. पाच 6 मिनिट छानपैकी रवा भाजून घेतलेला आहे. आता मी परातीत काढून घेते. आता यामध्ये परत 2 चमचे तूप टाकते. हे जे काजू बदाम चारोळ्या आहेत त्या तळून घ्यायच्या. त्यामध्ये मी खसखस पण ऍड करते. काढून घ्यायचं आपल्याला. खोबरं थोडंसं भाजून घेते. खोबरंही छानपैकी भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये ऍड करत आहे इलायची, आणि साखर, पिठी साखर. यामध्ये ऍड करणार तूप 1 चमचा एवढं. तुम्ही साखर कमी जास्त टाकू शकता त्यामध्ये तुमच्या आवडीने. मला परफेक्ट वाटली म्हणून मी थोडं 1 वाटीच घेतली आणि थोडं त्यापेक्षा थोडी जास्त होती. आणि आपला सारणही इथे छानपैकी तयार झालेला आहे, ते बघू शकता. इथे मी सारण तयार करून घेतलेलं आहे. चला आता आपण करंजीचं पीठ मळूया. तर मी इथे मैदा घेतलेला आहे आणि मैदा इथे मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. यामध्ये टाकते चिमूटभर मीठ आणि 1 चमचा एवढं
तूप आणि इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ. पिठाचे 3 भाग करते मी. परत एकदा व्यवस्थित मळून घेते. आता यामध्ये मी एक ऑरेंज रेड फूड कलर टाकते. आणि यामध्ये मी ग्रीन कलर टाकते. साईडला ठेवून देते. यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून मिक्स करून घेणार आहे. ऑरेंज रेड कलर आहे, ग्रीन कलर आहे आणि व्हाईट. तर मी अशा 3 गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत. आता चपातीच्या आकाराचा आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे. तर आधीच व्हाईट लाटून घेत आहे मी. अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे मी. ही पण लाटून घेते आता. ही पण लाटून घेतलेली आहे. तर इथे 2 चमचे एवढं तूप आहे. तर त्यामध्ये मी थोडासा मैदा ऍड करते. आता हे लावून घेणार आहे. आता मी इथे ही दुसरी जी चपाती आहे लाटून ठेवली ती ठेवते यामध्ये. आता मी ना असं थोडंसं ताणून आहे ना रोल तयार करून घेणार आहे.
आता मी कट करून घेणार आहे. व्यवस्थित अजून टाईट करायचं आहे आपल्याला असं. हे असे कट करून घ्यायचे आहेत. आता मी एक लाटून घेते इथे. तर करंजीचं असं लाटून घेतलेलं आहे. आता माझ्याकडे जरा करंजीचं साचा त्यात टाकून घेते. यामध्ये सारण भरून घेणार आहे मी. मी इथे थोडं साईडला आहे ना पाणी लावून घेते. तर मी ते अशा सर्व तयार करून घेत आहे आता. तर मी करंजा इथे सर्व लाटून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने खूप छान दिसत आहे. खूप सर्व लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण करंजा तळूया. तर मी ते सर्व तळून घेतलेलं आहे. ते बघू शकतात खूप छान दिसत आहे
आणि खायला तर इतकं टेस्टी लागतात ना. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, करंज्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर लाईक नक्कीच करा. पुन्हा भेटूया. बाय, टेक केअर. मी बघू शकता, मी तुम्हाला एक तोडून दाखवते.